नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव नगर परिषदेच्या निवडणुकी रणसंग्राममध्ये आलेलो आहोत आणि आज MIM चे नेते माजी खासदार इम्तियाज जलील साहेब हे इथे येणार आहे आणि आज प्रचार सभेला संबोधित करणार आहे। परंतु त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे आणि विनीत डोंगरदिवे चेहरा हा याआधी माजी नगरसेवक होता आणि गोरगरिबांच्या कामात पडणारा व्यक्तिमत्व म्हणजे विनीत डोंगरदिवे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, परंतु त्यांची तिकीट नाकारली आणि त्या संदर्भात आपल्यासोबत आज विनीत डोंगरदिवे आहे, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। काय दादा, आपण आता सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, खूप तुम्ही नगरसेवक सुद्धा राहिलेले आहे, अनेक विकास कामे आपण केलेले आहेत, त्या संदर्भात आपण काय सांगाल? माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते का असेना, ते सेना असो, भाजप असो, शिंदे सेना असो की MIM असो, परंतु या ठिकाणी असं दिसून येत आहे की राष्ट्रीय पक्षांनी कार्यकर्त्यांना तिकीट न देता स्वतःच्या राजकीय वाटाघाटी करण्यासाठी आणि एकमेकांचा राजकीय सपोर्ट करण्यासाठी तिकीट वाटप केलेले आहे। म्हणून मी कार्यकर्ता म्हणून MIM ने मला या ठिकाणी सन्मानजनक पद्धतीने तिकीट दिली, त्याबद्दल MIM पक्षाचे मलाच नाही तर माझ्यासोबत माझ्या पक्षामध्ये भाजीपाल्यावाले, त्याच्यानंतर पंक्चरवाले, सोबत सेंटरिंगवाले, टेलर, हे जे सर्वसामान्य लोक आहेत यांना तिकीट देणारा पक्ष म्हणजे गोरगरिबांचा पक्ष म्हणजे MIM आहे। म्हणून या ठिकाणी MIM या गावातील बहुसंख्य असणाऱ्या गोरगरीब लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून मी कॉन्टेस्ट करत आहोत। काँग्रेसमध्ये अनेक मुस्लिम समाज बांधवांची एक नाराजी होती की बा काँग्रेस हा पक्ष फक्त आमचे होत घेतो परंतु आमच्या समाजाला प्राधान्य देत नाही। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 4 उमेदवार निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि आज आपण इकडे उमेदवार आहे काँग्रेसचा आणि एकीकडे MIM ची सुद्धा सीट आहे, काय सांगाल या सर? इतक्या वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या ठिकाणी निवडून येण्यासाठी पुरेसं पाठबळ नसतं त्या ठिकाणी काँग्रेसचं भाजपशी अलायन्स करून, कारण भाजपची ते बी टीम आहे, या ठिकाणी दिलेल्या उमेदवारांचं आपण विश्लेषण केल्यास असं लक्षात येईल की मुस्लिमांना दिलेल्या ज्या तिकिटा आहेत त्या भाजपला पोषक ठरतील अशा स्वरूपाच्या तिकिटा काँग्रेसने दिलेल्या आहेत। आपण बघतो आहोत की आता आपण माजी नगरसेवक होते, एकदा आंदोलन केलं आपण, भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठं आंदोलन केलेलं होतं, आपल्यावर गुन्हा बिन्हा दाखल झालेला होता। आता आपण जर निवडून आले, जनतेने तुम्हाला संधी दिली तर आपला विजन काय राहणार आहे? असं माझं विजन एकच राहणार आहे, अंजनगाव शहराचा जो चेहरा आहे, जो नकाशा आहे तो बदलून आम्ही या गावाला एक नवा चेहरा देणार आहोत। जो सत्ता में है, जो विपक्ष के अंदर है, वो लोग आपस में हाथ मिला रहे हैं। सभी की कोशिश यही है कि हम आपस में मिल जाए, अपनी कुर्सी बचा ले, अपनी सत्ता हासिल कर ले, लेकिन मजलिस को यहाँ पर खत्म रखने ना दे करके। लेकिन यही कोशिश जब वो बिहार के अंदर करे तो आपको मालूम है कि अल्हम्दुलिल्लाह क्या नतीजे आए हैं बिहार के अंदर। आप लोगों ने जिस शिद्दत के साथ बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब की कामयाबी के लिए दुआ किए हैं, आज हमें खुशी है कि महाराष्ट्र के किसी भी इलाके के अंदर हम चले जाओ, ऐसे ही दीवानों की टोली नजर आती है जिन्होंने तय कर लिया है कि अब की बार से पतंग के ऊपर मोहर लगने वाली है। मुझे बताया गया है कि हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार हमारे विनीत डोंगरदिवे साहब। अच्छा, विनीत डोंगरदिवे साहब जिन्होंने ये सर पे टोपी इसलिए पहने कि किसी ने ये बताया था सुना यहाँ पर कि यहाँ पर ये सब एक साथ मिलकर आ गए तो टोपी वाला यहाँ का नगर अध्यक्ष हो सकता है करके। अगर हम और विनीत साहब साथ में आ गए तो तुम्हारा ख्वाब रह जाएगा यहाँ पे जीतना, ना तो विधायक जीत सकते हैं, ना आमदार जीत सकते हैं, ना खासदार जीत सकते हैं। सिर्फ आपको विनीत भाई को साथ देना है और हमारे जितने भी बाकी के उम्मीदवार हैं उन सब को कामयाब करना है। नौजवानों, मुझे मालूम है कि आज के इस दौर के अंदर हम जिस माहौल से घिरे रहे हैं, मैं बुजुर्गों को भी यही बात बताना चाह रहा हूँ, इससे बढ़कर और क्या खराबा चाहिए हमारा।